नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणं पाचो मेरु असि जिनधाम सब प्रतिमा को करो प्रणाम महासुख होय देखे नाथ परम सुख होय। जय बोलो पंच परमेश्वरी भगवान की जय। काय बघितलं होतं काल आपण? 5 मेरू आपल्याला काय उपदेश देतात? हे जीवा, मी जसं स्थिर आहे, अचल आहे, दृढ आहे स्वभावामध्ये, तसं तू दृढ राहा तर कुठलाही कल्पांत काळाचा वारा त्याला हलवू शकत नाही। तसं तुला कुठल्याही कर्मांचा उदय येऊ दे, तू अस्थिर नाही होऊ शकणार, म्हणजे ते तुला अस्थिर करू शकत नाही। कोण? कर्मांचे उदय। आपण म्हणतो ना, कर्मांचे किती तीव्र उदय चालू आहेत म्हणून मला त्रास होतोय। मग ते उदय कसे नष्ट करायचे? त्या उदयाला काय करायला जाऊ नकोस। काय कर? ते ज्ञेय आहेत, मी न्यायक आहे, असं जेव्हा त्याला आपण तटस्थतेने सामोरं जातोय किंवा बस जाणतोय, त्यावेळेस ते उदयाला येणार आणि निघून जाणार। म्हणून सांगतायत काय, जसं मेरू पर्वत, त्याला कोणाची तमा नाही आहे, कोण त्याच्यावर येऊन बसू दे, नाही बसू दे, बघू दे, नाही बघू दे। कसले तो 5 मेरू कसे आहेत? सुवर्णमय आहेत म्हणलं ना। सोन्याचा पर्वत असतो, सोने, हिरे, माणिक, भैया काय काय पाहिजे सगळं आहे, माहिती का तिथं काय म्हणायचं ते। आणि कोण घेऊन जात नाही ते, कसं काय? सगळ्याला तुम्हाला सोनं आणि हिरे रत्न असणार, सगळ्याला पाहिजेल आहे तुम्हाला, मग ते का नेत नाही आहेत? कोण नेऊ शकत नाही। म्हणजे अकृत्रिम आहे तर ते किती सुंदर असणार उलट, किंवा किती मूल्यवान असणार, पण ती रचना अशी आहे की ते कोण घेऊन जाण्यासाठी किंवा घेऊन जाऊ शकत नाही। एक तर तिथं मनुष्य नाही आहे, मनुष्य आहे तोच लोभी आहे, तो बघितलं कशाला तर ते पाहिजे म्हणून हाव करतो। दुसऱ्याच्या दागिन्यांकडं, कपड्यांकडं का बघतो? का बघता हो? म्हणून असले कपडे घालायचे कोण बघत नाही। नाहीतर मग काट काय, पोत काय, नाही अहो, तुमचं ते काठ कसलं, रंग कसलं, कुठनं आणलं, काय पोत आहे, हेच असते सगळ्याचं लक्ष। म्हणून ते असं सांगताय मेरू की अकृत्रिम जसं आहे ना, नॅचरल तसं राहा तर त्याच्यामध्ये सुंदरता आहे, आणि मी माझ्यामध्ये दृढ आहे म्हणून मला कोणी हलवू शकत नाही। तसं हे जीवा तू काय कर, तू स्वभावाला जाण आणि दृढ राहा, तर कुठलाही संयोग, कुठलेही उदय तुला अस्थिर करू शकणार नाहीत। ठीक आहे, तर काल आपण त्यासाठी काय बघितलं होतं? त्या भक्तामय स्तोत्राचं एक स्तोत्र बघितलं होतं। जिनबिंब दर्शन का करायचं? ह्याच्यासाठी चाललं होतं ना काल थोडंसं ते। हे वाचत होतो आपण, तेच आठवले मी, काहीतरी वाचायचं लक्षात येईना काय वाचायचं होतं। दर्शनचं महत्त्व वाचत होतो ना, देवदर्शनाचं महत्त्व काय आहे त्याच्यासाठी। काय देवपूजा नावाचं आहे पुस्तक, पूजा आहे त्याच्यात सगळ्या, त्यात थोडं अर्थ पण आहेत। त्यांनी घेतलं काय की ज्या विषयाला आपण ज्ञानात घेतो, पाहतो, तर त्याच्या समान भाव होतात। जसं म्हटलं होतं की अश्लील दृश्य पाहिलं तर राग परिणाम होतात, देशभक्तीचं चित्र पाहिलं तर अंतरंगात देशभक्ती उत्पन्न होते, साधू संतांचं पाहिलं, सानिध्यात गेलो तर त्यागाचे भाव होतात। तर जिनेंद्र भगवंतांचं मुख पाहिल्यावर काय होतं म्हणा भक्तांवर? काय होतं?
भक्तामर म्हणा की त्यातलं भक्तामर मधलं काय आहे श्लोक? हे भगवान तुला पाहिल्यावर काय होतं म्हणावं? कोण आहे? कुठला श्लोक म्हणणार जेव्हा भगवंतांचं दर्शन केलं? कुठे गेलं? दृष्ट्वा भवन्तमनिमेष विलोकनीयं नान्यत्र तोषमुपयाति जनस्य चक्षु पीत्वा पयः शशिकरद्युतिदुग्धसिन्धो क्षारं जलं जलनिधेरसितुं क इच्छेत्. सांगा अर्थ काय? हां 11 आहे. अर्थ काय? दृष्ट्वा भवन्तमनिमेष विलोकनीयम. हे भगवान तुम्हाला अनिमेष म्हणजे खूप कमी काळ पाहिलं कोणी. दृष्ट्वा म्हणजे पाहून. काय? आपको भवंतम म्हणजे हे भगवान तुम्हाला. अनिमेष म्हणजे बिना पलक झपकाए खूप कमी काळ. बिना पलक झपकाए निरंतर दर्शन योग्य आपको देख लेने के पश्चात नान्यत्र तोषमुपयाति जनस्य चक्षुः. जनस्य चक्षुः अन्यत्र न तोषमुपयाति. संतोषाला प्राप्त होत नाहीत. काय म्हणले? आपली दृष्टी स्थिर ठेवा म्हणजे काय आपल्याला चंचलता होत नाही. काय म्हणले? जेव्हा भगवंतांकडे बघतोय तर अस्थिरता केली तर किती दर्शन होणार? समोरून जाणारे भरपूर असतात. कोणाकोणाकडे बघायचं? सगळ्यांकडे बघायचं. भगवान बघतात की नाही सगळ्याकडं? सगळे जातात समोर म्हणल्यावर त्यांची दृष्टी कशी आहे? नासागर स्थिर राहू शकते. तुम्ही समोर नाचा, फिरा, पळा, स्थिर बसा, काहीही करा, कसं निश्चल राहू शकतात ते? मग तसं सांगतायत की हे भगवान तुम्हाला पाहिलं असताना मनुष्याचे नेत्र किसी अन्य को म्हणजे अन्य देवी देवता असं म्हणायचं आहे आणि किंवा अन्य सगळे दृश्य म्हणा. किसी अन्य देव को देखकर संतोष प्राप्त नहीं करते. जिस प्रकार काय घेतलं? पित्वा पय शशिकर द्युती दुग्ध सिंधो. हो दुग्ध सिंधू आहे ना नाव. काय सांगा त्याचं? दुग्ध सिंधूचं नाव काय? दुग्ध सिंधू म्हणजे काय? सिंधू म्हणजे समुद्र. दुग्ध सिंधू कुठं आहे? कुठला आहे? क्षीरसागर. तर क्षीर समुद्राचं म्हणजे दुधाचं समान पाणी आहे त्या समुद्रामध्ये, माहिती का? म्हणजे सगळं फुल पांढरं पाणी आहे. बघून यायचं का जाऊन? जाता येत नाही तुम्हाला आता. चंद्रमा की शुभ्र किरणों की कांति के समान क्षीर सागर के मधुर जल को पीकर. तुमच्या जवळच्या समुद्रात कसलं पाणी आहे? पांढरा असू दे, काळा असू दे, खारट घोट आहे. कधी प्यायला जाऊ नका, जाणार नाही ते. खारट है. मधुर जल को पीकर ऐसा कौन है जो लवण समुद्र के खारे जल को पीने की इच्छा करेगा. ज्याला मिळालंय मधुर स्वाद तर तो हे असं खारट जल पिण्याचं कोणी भाव करणार नाही. सांगा दार्ष्टांत. दृष्टांत सांगितला. हा दार्ष्टांत काय कशासाठी सांगितलं? हा म्हणजे अन्यत्र कुठेही तुला तोष राहणार नाही, संतोष राहणार नाही. म्हणून सांगतायत की भगवान जिथं आहेत तिथं त्यांना पाहणारा जीव तिथं संतुष्टतेला प्राप्त होतो. म्हणून सांगितलं की अन्य ठिकाणी मला कुठेही संतोष नाही. तर जिनबिंब दर्शन का करायचं? ह्याच्यासाठी तुमच्या समान मला निर्मल गुणांची प्राप्ती हो. तुमच्या समान मला वीतरागतेची प्राप्ती हो. वीतराग म्हणजे रागरहित किंवा स्वभावाने ज्याच्यामध्ये राग नाही आहे अशा स्वभावाला ज्यांनी प्राप्त झाले तसे ते वीतराग. त्यामुळं तसा वीतराग माझाही स्वभाव आहे, त्याला मला प्राप्त करायचं तर एक साधन काय आहे? भगवंतांचं दर्शन. पण त्यांच्याकडे पाहून तसा मी आहे असा अनुभव केलं तर आपणही पर्यायामध्ये वीतराग होऊ शकतो. तर काल उदाहरण दिलं होतं त्या शेतकऱ्याचं. काय दिलं होतं?
शेतकरी काय करतो, धान्य पेरतो, पण त्याच्याबरोबर त्याला भुस्सा पण मिळतो. मग भुस्सा पाहिजे होता का, नव्हता. मग का काढला भुस्सा, त्याचं पीक का काढलं, भुश्याचं काढलं नाही, ते आलं. त्याचं सगळं समजतंय आपल्याला. आपलं त्या शेतकऱ्याला धडा शिकवायचा नाही, आपल्याला शिकवायचं आहे. काय त्यांनी काढलंय ते धान्याच्या प्रयोजनाने आलंय ते. तसं तुम्ही जाताय भगवंतांकड शुभभावासाठी जाताय का शुद्ध भावासाठी. शुभभाव तर कसेही होत आहेत. त्याच्यासाठी धर्म करायचा नाही आहे, त्याच्यासाठी आत्म्याला जाणायचं नाही आहे, त्याच्यासाठी आपल्याला देवदर्शन पूजन स्वाध्याय ध्यान सांगितलेलं नाही आहे. कुठं करायचं आहे, शुभ हे भुस्सा आहे. म्हणजे ते मिळणारच आहे, त्याचं फळ मिळणार आहे. पण त्याच्या उद्देशाने जर धर्मामध्ये प्रवेश करेल कोणी तर स्वभावाची प्राप्ती त्याला होणार नहीं। जिनेन्द्र देव की आराधना का मुख्य उद्देश्य परमात्मा के गुणों की आत्मस्वरूप की प्राप्ति करना है, मगर सांसारिक राग भाव घटने से शुभ कार्यों का बंध बिन चाहे स्वयमेव हो जाता है। मग आत्ताच असं उदाहरण आहे की ते फिजिओ आलेत ना, फिजिओथेरपिस्ट, तर त्यांना येताना फार त्रास झाला, ट्रेन चुकली, ट्रेनला लेट झाला, तिथून इथं येईपर्यंत रात्र झाली, त्यांनी परत ते रात्री 12 वाजता तिकडनं आणलं वगैरे, इथं येईपर्यंत त्यांचे फार हाल झाले येईपर्यंत। पण एकदा ते इथं आले आणि माताजींचं सगळं बघितलं, माताजींच्या सेवा करण्यामध्ये त्यांची इतकी रुची, इतका आनंद आहे ना, ते स्वतः करतायत तशा आनंदाने। त्याचं फळ असं की काल त्यांचे वडील आलेत, इतक्या इझिली आले ना, ते काय म्हणायचं आता त्यांना, जरा पण कष्ट नाही, कुठं थांबावं लागलं नाही, जावं लागलं नाही, या गाडीतनं उतरले, दुसऱ्या गाडीत बसले, दुसऱ्या गाडीतनं उतरले, इथं रूमवर उतरले। म्हणजे कशाचं फळ, आपल्या परिणामांचं फळ आपल्याला मिळतं ना। मग त्यांनी परिणाम केले होते तिथं, पण काय म्हणायचं, एक सानिध्य, आता त्यांनी सांगितलं सगळं काय, अशी एक मॅग्नेटिक फील्ड आहे म्हणले गुरूंच्या सानिध्यात, जी की तुम्हाला सुखरूप फळ देतेच। म्हणजे तुमचं सगळं दुःख कष्ट नष्ट करायचं कार्य ते करतच। म्हणून तुम्हाला फक्त सानिध्यात राहून आपल्या परिणामांची विशुद्धी करायची आहे, इतकंच। ह्याच्यापेक्षा जास्त काही अपेक्षा करायला गेला तर मिळणार नाही, हे पाहिजे ते पाहिजे तर मिळणार नाही। शुभ कार्यों का बंध बिन चाहे स्वयमेव हो जाता है और सुख के साधन स्वयमेव मिल जाते हैं। साता कर्माचं कार्य काय, साता कर्माचं कार्य काय, साता कर्माचं फळ काय, साता कर्माचं फळ काय माहिती आहे? साता कर्म असते कुठल्या घरात असते, कर्माच्या घरात असते। तर त्याचं काय कार्य, चांगलं चांगलं करत आहे का, कोणाचं चांगलं चांगलं करत आहे। तर साता कर्माचं कार्य फक्त सामग्री प्रदान करणे आहे। सुख हे तुमचा स्वभाव आहे, तुमचं परिणमन आहे, ती वस्तू सुख देणारी नाही आहे, सुख उत्पन्न करणार नाही आहे, पण सामग्री द्यायचं कार्य साता कर्माचं आहे। माझ्या साताचा उदय आला किंवा त्यांच्या साताचा उदय आला, त्यांना सगळी ट्रेन अनुकूल मिळाली, असाताचा उदय होता, तिथून इथपर्यंत येईपर्यंत हाल झाले। म्हणजे आपल्याला काय अपेक्षा आहे, साता कर्म भरपूर असावं माझ्याजवळ, आहे भरपूर, मिळालंय की नाही मिळालं का आपल्याला, साताचा उदय मिळालाय की भरपूर सामग्री मिळाली आहे, पण संतोष नसेल तर सुख कसलं। जसं म्हटलं ना, भरपूर धन आहे, साताचा उदय का साताचा उदय असा तर म्हणते भैया, चला सोडा बघू, भरपूर साता देतो तुम्हाला, मग काय धन भरपूर मिळालं तर साता का, साता डॉक्टर, धन पाहिजे ना, का नको पाहिजे म्हणते, काय साताचा उदय म्हणजे धन खूप आहे, हे साता आणि सामग्री मिळाली तुम्हाला साताच्या उदयात, पण त्याच्यात सुख आहे का दुःख आहे असं मी विचारलं। मग मी काय भोगतो हे माझ्यावर आहे। बहिरंगामध्ये त्यांनी सामग्री दिली, आणि बरोबर तुम्हाला आज पैसा मिळाला होता, तुम्ही घरात आणला होता, असं झालं एकांचं,
एक जणांनी सांगितलं ना, म्हणजे घरात आणून ठेवलंय आणि तुमच्या आधी ते चोराला कळालेलं असतं तुम्ही आज पैसा आणणार आहे आणि ते येऊन समोर उभारलेलं असतंय. किंवा समजा कोणी काय कर्ज घेतलेलं असेल त्याचं, तर तो पहिला दारात येऊन उभारलेला असतो. म्हणजे तुम्ही भोगायच्या आधी त्याचं विल्हेवाट लागायचं कार्य सुरू झालेलं असतं. मग तुम्हाला काय झाले विचार, हातात धन आहे बरं का आणि समोरून उभारलाय तो काय म्हणायचं कर्ज बाजारी, नाही कर्ज आपण ज्याच्याकडनं घेतलं तो आलाय समोर आणि आता त्याला द्यायचं का आपण भोगायचं. त्यामुळे तुम्हाला सुख का दुःख हे विचारायचंय मला. 7च्या उदयात सामग्री मिळाली पण ती अशी निघून जाणार आहे. तो आला आणि ते सगळं धन घेऊन गेला. सुख का दुःख असं झट 7 बदलत असतं बरं का. म्हणजे तुम्ही इथं आलाय मंदिरात तर 7 का 7चा पूर्व उदय. इथं आल्यावर काय बांधतोय भविष्यासाठी, काय बांधतोय आपल्याला काय बांधायचं नाही, अबंद राहायचंय असं विचार केला तर 7 बांधलं जातं. बांधावं नाही लागत त्याला. ते पाहिजे म्हटलं तरी पण 7च बांधली जाणार बरं का. समजते का मी काय म्हणायला लागले. विशालबाई काय म्हणले सांगा. म्हणजे 7 म्हणजे सुखरूप सामग्री देणार आणि 7 म्हणजे दुःखरूप सामग्री देणार. मग त्याच्यामध्ये तुम्ही सुख आणि दुःख भोगणार, तुमचे परिणाम आहेत. ती वस्तू देणारी नाही आहे सुख दुःख. तसं तुम्ही मंदिरात आलाय, जिनं दर्शन करताय, भलेही कृत्रिम चैत्यालयात जाल, 7 का 7 कशाचा उदय, 7चा उदय पूर्व. तुम्हाला आत्ता भाव झाले की काय किती प्रसन्न भगवान आहेत, त्यांच्यासारखा मी आहे, हे किती निराकुल आहेत, काय म्हणायचं सगळ्या संसारापासून अस्पर्शी आहेत, मस्त आपल्या आत्मानंदाला भोगतायत, असं एक आपल्या एक भक्ती आली अंतरंगामध्ये त्यांच्याविषयी. कशाचा उदय, 7चाच उदय आहे. भविष्यासाठी काय बांधला, 7 बांधली गेली आहे, बांधायसाठी नाही. एखाद्याला सांगितलं कोणाला तरी बाहेर की बाबा जात जा मंदिरात, त्याच्याने चांगलं होत असतं, तुझे सगळे संकट नष्ट होतील, तुला दुःख आहे एवढं तर ते कमी करायचं साधन म्हणजे हेच आहे, असा विचाराने कोणी येऊन जर दर्शन करत असेल तर बांधतोय असाच, कारण अपेक्षा ठेवून दर्शन करतोय. म्हणून सांगितलं ते जिनबिंब तुमच्या कुठल्या कर्मांना नष्ट करायसाठी नाही ठेवले, त्यांना धुवायचं काम लावू नका. कोणाला मागं सांगितलं होतं भगवान धोबी नाहीत. तुमचे कर्म धुणारे ते काम त्यांचं नाही आहे. त्यांनी स्वतःच्या कर्मांकडे पाहत नाही तर तुमचे काय पाहणार. भगवंतांकडे कर्म आहेत का, अरिहंत भगवंतांकड आहेत की का, त्यांना सिद्ध करताय लगेच. अरिहंतांकड 4 कर्म आहेत. हे जे बसलेत समोर अरिहंत आहेत का सिद्ध आहेत, वर अरिहंत आहेत, त्यांच्याकडे कर्म आहेत की नाही. शरीर आहे तोपर्यंत कर्म आहेत. 4 घाती कर्म गेले, 4 अघाती कर्म आहेत अजून. पण त्यांना किती आकुलता की हे 4 अघाती कधी नष्ट होणार, मी कसं करू, कधी जाणार. सिमंदर भगवंतांचं आयुष्य किती आहे, 1 पूर्व कोटी, कुठं लाख, 1 पूर्व कोटीचं आयुष्य आहे. त्यातलं आता जेवढं गेलं असेल ते अजून पूर्व कोटीपर्यंत राहायचंय त्यांना, तिथं कोटी वर्षांपर्यंत राहायचंय त्या दशेमध्ये. किती आकुलता आहे हो त्यांना. मी इतकं पुरुषार्थ करतोय, इतकं मी साधना करतोय, अजून इतक्या दूर जाणार माझा मोक्ष, इतक्या काळपर्यंत मला इथं राहावं लागणार. कसली आकुलता आहे. ज्ञानीला कुठं जायची, काय नष्ट करायची, कुठलं काय बदलायची, कशाची अपेक्षा नसते. त्यामुळं ज्ञानी काय करतोय, आपलं आपलं कार्य निरंतर चालू आहे. त्याचं जे व्हायचं ते उदय बहिरंगामध्ये बदलणार होणार, ते घडणार आहे. मग ते आत्ता आलेले त्यांनी विचारलं होतं. म्हणले घरातले सगळेजण विचारतात की, म्हणतात की तुम्ही लोक धर्म करता आणि कशाय करता, कसला धर्म करता म्हणले, असं लोक आम्हाला म्हणतात घरातले, असं त्या बायकांनी विचारला प्रश्न. तर मग त्यांना काय उत्तर दिलं, म्हणले बरोबर आहे ना, मग मुलं सांगतात म्हणजे मंदिरातून आत्ता आलीस आणि कशाय करायला लागली, काय उपयोग मंदिरात जाऊन तू, असं छोटा मुलगा आईला म्हणला म्हणे. मग ते बरोबर आहे का. मग त्यांनी म्हटलं बरोबर आहे का. म्हटलं कशाय करायला पाहिजे का तुम्ही, मंदिरात जाऊन आले तर कशाय करायला पाहिजेत का. मग त्यांनी सांगितलं तो दिवसभर मोबाईल घेऊन बसतो, म्हटल्यावर त्याला रागवावं लागतं, म्हणून आम्हाला कशाय करावे लागतात. मग त्याच्यावर त्यांनी सांगितलं की
तुमच्या विशुद्धीने जिंकू शकता. तुमच्या वचनातलं बळ वाढेल तर ते सहज परिवर्तित होणार. तुम्ही ओरडून काढून कशाय करून ते कधीच बदलत नसतं परिस्थिती. त्याच्यासाठी तशी योग्यता यावी लागते. आणि ती येणार कधी? ती विशुद्धी तसे परिणाम आपल्यामध्ये उतरले तर. मग करा ना, स्वाध्याय करताय तर इम्प्लिमेंट करा आपल्यावर, तसं ॲप्लिकेशन करा तर बाहेर दिसणार तसं रिझल्ट्स तुम्हाला. मग मला काय सांगायचं होतं की हां, ते चोराचं सांगत होते मी. एकांच्या घरी असं झालं केस काय की लग्न होतं म्हणून त्यांनी काय त्या लॉकरमधले सगळे दागिने वगैरे आणले होते घरी आणि म्हणले लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी का काय ते बँकेत ठेवायला जाणार होते. म्हणजे ठेवायला जाणार होते कुठं लॉकरमध्ये, कुठं असेल ते. तर रात्रीतनं का काय त्यांनी सकाळी कधी जाणार होते त्याच्या आधी सकाळीच सगळं साफ झालं कपाट. कसं काय? चोरांना सांगून आणले होते का? म्हणजे मला म्हणायचे साता का असाता हो, जेव्हा ते बँकेत ते लॉकरमध्ये होते तर सुरक्षित होते. तुम्ही घातला तर ॲक्च्युली तुम्ही काय केलं माहिती का? ते ॲडव्हर्टाइजमेंट केलं आपण की बघा माझ्याकडे एवढं आहे. आलेच अट्रॅक्ट होऊन चोर तुमच्याकडं. म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी काय म्हणायचं अनायतन ठरलात. घेऊन जावा. किती आहे दुकानात? दुकानात घरात सगळीकडं तेच. म्हणजे त्यांना असं वाटायला लागलं की का काढलं लॉकरमध्ये होतं तोपर्यंत सुरक्षित होतं, अंगावर घातलं तर इतकं फळ भोगावं लागलं. मग घ्यायचं कशाला हो सोनं? लॉकरमध्ये ठेवायला बस आमच्याकडं आहे ह्याचं फील, ते आनंद घ्यायला. ह्याच्यासाठीच आहे. तुम्ही जेवढं ठेवताय ना जवळ, कधी घालत नसता तेवढं सगळं मी सांगते एका वेळीस. घालून दाखवा बघून, सगळे तुमच्याकडेच येणार. कोण? चोर. म्हणजे म्हणून सांगतायत की कशासाठी गेलं चोरांकडं? साता आणि असाताचं चाललं होतं ना. म्हणजे आपण मंदिरात येतोय तर परिणाम आपले असे असतात की सगळ्या कर्मापासून मुक्ती मिळावी, साताचा उदय यावा ही अपेक्षा ठेवून आलात तरी पण चुकलं. कारण तिथं कुठल्याही त्या मुनींना, त्या भगवंतांना कधीही असा विचार नाही आला की अरिहंतांना वेदनीय कर्म आहे का? काय तुम्ही देवा? हां, हाय का? गेलं या हाय बी म्हणताय, गेलं बी म्हणताय. हाय की वेदनीय? काय इतकी शंका आली तुम्हाला? एक राहिलं होतं ना, ते वेदनीयच होतं. तर साता आणि असाता काय म्हणते आदिती? बोल. हां, आहे असाता साता उद्याला येते. हां, म्हणजे साता असाता दोन्ही आहे त्यांच्याकडं, असू शकतं. हां, तर सांगतायत की म्हणून त्यांना ते बदलायचं नाहीये हे म्हणायला लागले मी. त्यांनी ते बदलण्यासाठी म्हणून करत नाही आहेत पुरुषार्थ. असाता पण माझ्याकडे आहे सत्तेमध्ये, त्याचं साता व्हावं, तसं उदय यावा. काय करणार आहे हो? असाता रूपाने पण उदयाला येते बरं का, संक्रमित होऊन येते असं नाही. असाता रूपानेच उदयाला येते. मग त्यासाठी उदाहरण दिलं त्यांनी कशाय पाहुडमध्ये की अमृताचा समुद्र आहे आणि त्याच्यामध्ये एक थेंब विष आहे. किती प्रभाव त्याचा? म्हणजे ते नष्ट होऊन जाणार, विरघळून जाणार, त्याचं काय दिसणार नाही तुम्हाला बहिरंगामध्ये उदय तसा. त्यामुळं उदय योग्य प्रकृतीमध्ये असाता कर्म स्वमुखाने उदय येतो त्याचा, पण त्याचा काय फरक पडत नाही आहे त्यांना, कारण मागं मोह नाही आहे. तुमच्याजवळ मोह आहे म्हणून तो वेदनीय तुम्हाला त्रास देतोय. कोण? असाता वेदनीय. आणि साता वेदनीयाचं पण फळ भोगताना आनंद मानताय तर मागं मोह आहे म्हणूनच. म्हणून तिथं दोन्ही स्वमुखाने उदय आहे त्यांचा. असं आलंय तरी पण बघून घ्या. हां, म्हटलं ना, म्हणून तर वेदनीय असून उपयोग नाही, मागं मोहनीय लागतं त्याचं बळ वाढवणारं. हे तर फक्त म्हणूनच सांगितलं साता असाताचं कार्य सुख दुःख नाहीच. साता असाताचं कार्य सामग्री प्रदान करणं आणि सामग्रीपासून दूर राहणं, वंचित राहणं हे कार्य आहे. लिहिलं का तू? काय लिहिलं सांग? हां, आणि लिहिलं का? का नाही लिहिलं मग? असाताचं उदय म्हणजे
प्रतिकूल सामग्रींची प्राप्ती, हे असा त्याचं उदय, त्याचं कार्य त्या उदयाचं. पण त्याच्यामध्ये सुख दुःख हे कोणाचं कार्य? जीवाचं कार्य आहे. सुख मानणं किंवा दुःख मानणं. मग त्यांना काय प्रतिकूलता जरी असेल, अरिहंतांना तर कुठली प्रतिकूलता नाही आहे, पण मुनींना जे काय प्रतिकूल सामग्री मिळाली, जसं उपसर्ग करणारे कोणी भेटले, काय तुमचं वातावरण प्रतिकूल आलं, आहारामध्ये अंतराय आली वगैरे, हे सगळे प्रतिकूल उदय आहेत, तरी सुद्धा ते त्याला भोगत नाहीत, त्यामुळं त्याच्यामध्ये आकुलित होत नाहीत. तसं सांगतायत की आपल्याला त्यांच्याकडून हे बोध मिळायला पाहिजे, घ्यायला पाहिजे आपण, की आपल्याला कुठलेही उदय विचलित करू शकत नाही. जसं त्या मेरूला कोणी चलित करू शकत नाही, तसं माझ्या स्वरूपाला सुद्धा चलित करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये नाहीच. ज्ञानीजनों की दृष्टि में इस सुख, कुठे गेलं, जिनेंद्र भगवान की आराधना का मुख्य उद्देश्य परमात्मा के गुणों की आत्मस्वरूप की प्राप्ति करना है, मगर सांसारिक राग भाव घटने से शुभ कार्यों का बंध बिन चाहे स्वयमेव हो जाता है और सुख के साधन स्वयमेव मिल जाते हैं. पर ज्ञानी जनों की दृष्टि में इस सुख का कोई महत्व नहीं है. बहिरंगात सामग्री सगळ्या मिळाल्या तरी पण ज्ञानीला त्याचं इम्पॉर्टन्स नाही आहे, ते मिळावं म्हणून तो करत नाही आहे. दर्शन पूजन का सच्चा लाभ तो मन का निर्मल हो जाना और विषय कषायों से बचना है. चांगलं वाक्य आहे, काय सांगा. दर्शन पूजन का सच्चा लाभ, काय म्हणायचं, मन का निर्मल होणं म्हणजे परिणामांचं म्हणा, परिणामांचं निर्मळ होणे किंवा विषय कषायांपासून वाचणे. का तुम्हाला आणायला चालत नाही डायरी वही पेन? ते त्याचं मोक्षाला जाणार आहे, तुम्हाला घेऊन जाणार नाही आहे. सावधान. हाय तिथं वही घ्या, जावा खिडकीत, सगळ्यांसाठी ठेवली आहे आम्ही, जावा. हो झालं की आता तुमचं सगळं बरं, लिहा, सगळं झालं म्हणा. घ्या घ्या. परिणामांची निर्मळता आणि विषय कषायों से बचना है. विषय कषायांपासून वाचणं, ह्याच्यासाठी दर्शन पूजनाचं अवलंबन घ्यायला सांगितलं. तोच त्याचा सच्चा लाभ है. अतः प्रतिमा के दर्शन करते समय मन में यह भावना होनी चाहिए कि मैं भी जिनेंद्र देव की तरह आत्म शांति प्राप्त करूं तथा राग द्वेष मोह ममता रहित अपनी आत्मा को शुद्ध करूं. म्हणजे भावना ही असायला पाहिजे, काल म्हणलो आपण तसं, वंदे तद्गुण लब्धे, तुमच्यासारख्या गुणांची मला प्राप्ती हो. म्हणजे तुम्ही कसे अनंत सुखी आहात, तसंच अनंत सुख मला सुद्धा पर्यायामध्ये प्राप्त हो. अशी भावनापूर्वक करा दर्शन, तर ते सफल आहे. मग काल बघत होतो आपण ईश्वर कुठं असतो, तर त्याला 1 रुपयामध्ये ईश्वर मिळाला दुकानात, होतं ना, मिळाला होता ना. तर तसं आज एक मेडिकल दुकानवाला होता बरं का. तर काय झालं की तो जो दुकानात बसणारा मनुष्य होता, तो आता थकला होता. त्यांनी काय केलं, आपल्या मुलाला पण फार्मासिस्ट केलं होतं, ते पण येऊन बसला होता दुकानात. पण त्याला इच्छा नव्हती ते सगळं करायची, किंवा करत होता. पण वडील कसे होते, स्वभावानी धार्मिक होते, जरासं देवपूजनामध्ये सारखं, किंवा एक श्रद्धा देवावर. त्यामुळे ते जर दुकान उघडणार तर गल्ल्याला नमस्कार करायचं का काय करायचं, काय काय करता, ते कुलूप उघडायचं तर त्या कुलपाला नमस्कार करा रे, काय काय करतात कोणाला माहिती. तर ते त्यांनी देवाचे फोटो लावून ठेवले होते तिथं. आणि ते आल्या आल्या काय करणार, सगळं तिकडचं झटकाझटकी वगैरे सगळं स्वच्छता झालं की देवाला त्या फोटोला नमस्कार करणार, त्यांचं टाईपनी सगळं, काय हार लावा, ओवाळा, उदबत्ती लावता काय, तसं ते करत होते. तर ते करताना मुलांनी बघितलं, पण मुलगा नास्तिक होता बरं का, प्रज्वल तो. तर ते त्याला काय आवडायचं नाही तसलं करायला.
पण वडील त्याला रोज सांगणार की सगळं बाकीचं माहिती सांगणार ना, हे कुठं काय ठेवलंय वगैरे, आणि त्याच्याबरोबर हे पण सांगणार की रोज आल्यावर पहिल्यांदा देवदर्शन करत जा, म्हणजे आपलं कुठलं संकट येणार असेल तर टळतं, किंवा काय आपल्याकडनं कोणाचं नुकसान होणार नाही, आपलं नुकसान होणार नाही, सगळं त्यांनी सांगणार. पण श्रद्धा नसलेल्याला ऐकून घेत होता, इवन त्यांच्याबरोबर करत पण होता कधी कधी, पण मनातून तशी भावना अशी नव्हती. मग चालू झालं आपलं रुटीन एक. मग ते वडिलांनी सगळं समजावून सांगत असताना दाखवले सगळ्या बाटल्या, तिथं काय काय लिहिलेलं होतं हे सगळं दाखवलं त्याला. मग एक 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 करत शेवटच्या बाटलीपर्यंत गेले तर त्या बाटलीवर लिहिलं होतं कृष्ण, आणि ती बाटली रिकामी होती. मग ह्यांनी विचारलं की सगळ्या बाटल्यांवर ते नाव आहे, ह्याच्यावर कृष्ण का नाव लिहिलं आहे? तर वडिलांनी सांगितलं त्याच्यामध्ये देव राहतो. म्हणलं असं कसं काय, रिकामी तर बाटली दिसते आणि कधी बाटलीत देव राहतो का, आणि तुम्ही असं का सांगताय? मग वडिलांनी सांगितलं, असं मस्त उत्तर दिलं ना त्याला, ते आपल्यावर घटायला पाहिजे. वडिलांनी सांगितलं जिथं रिकामी जागा असती ना तिथं देव राहतो. म्हणजे सगळ्या बाटल्या भरल्यात तर त्याच्यामध्ये देव नाही, तसं तुमच्या मनामध्ये ज्याच्या विषय कषायाने भरलेला आहे ना, ज्याचं मन, ज्याचं मोहाने भरलेलं मन आहे, त्याच्यामध्ये देव राहत नाही. कुठला देव? बाहेर जाऊ नका देवाकडं, देवीकडं. तर आपला म्हणजे आता ठीक आहे की त्याला म्हणायचं होतं की त्या देवाची भक्ती राहत नाही त्याच्या अंतरंगामध्ये, ज्याच्यामध्ये विषय कषाय भरलेले असतील. म्हणून ज्याचं मन रिकामं असतं ना, जो पवित्र असतो, निर्मळ असतो, त्याच्यामध्ये देवाचा वास असतो, असं त्यांनी मुलाला सांगितलं. मग त्याला ते थोडंसं पटलं की ठीक आहे, आकुलता असताना, कधी कषाय करत असताना, विकारी भाव झाले असताना आपल्याला देवदर्शन होत नाही विचारातून सुद्धा, तर देव कसा राहणार अशा चित्तामध्ये, थोडंसं पटलं त्याला. पण तरी सुद्धा बदललं नव्हतं बरं का काय त्याचं, ते क्रिया करायचा पण त्याच्यात भाव नव्हते. एक दिवस काय झाला प्रसंग की असंच हळूहळू काय झालं, आता ते वडील सगळं त्याच्यावर सोडत गेले आणि आता वडिलांनी रिटायरमेंट घेतली, तर तोच बसायचा दुकानात. वडील असतात का दुकानात? असतात ना. असं हळूहळू सोडत असतात बरं का वडील. तर ते आता सगळे आत्मकल्याण करायला नको आहे त्यांना, पण जावा म्हणायचं तर मी बसलोय की, नाही जात तर मी जातो बघा म्हणायचं. तर तिथं त्यांनी काय केलं, मग जाते कुठं जात आहेत अजून, विशालबाई दुकानातच आहेत. मुलगा म्हणते मी जातो तर त्याला मी धरून बसलाय आणि तुम्ही मी तिथंच. नाही आता ते डायरेक्ट दीक्षाच घेणार आहेत. हळूहळू नाही आहे त्यांची प्रोग्रेस एकदम. तर काय झालं की एक दिवस काय झालं, काउंटरवर उभारला होता तो आणि संध्याकाळी रात्रीची वेळ होती आणि नेमकं कोइन्सिडेंटली असं झालं होतं की करंट गेलं होतं, पाऊस खूप चालू होता बाहेर, त्यामुळं त्यांनी तिथं काय मेणबत्ती वगैरे लावून ठेवली असेल लॅम्प असं, आणि त्यात एक MR आला होता आणि त्यांनी कुठले कुठले औषधं ते ठेवले त्यांचे, ह्यांनी जे ऑर्डर केलेले ते, आणि तो गेला. आणि तेवढ्यात एक छोटा मुलगा आला पळत पळत आणि त्यांनी सांगितलं की माझी आई चक्कर येऊन पडली आणि ती बेहोश झाली आहे, मला काहीतरी द्या की तिने होशमध्ये यावं, घरात कोण नाही आहे, मला फार भीती वाटते. छोटा मुलगा होता. आता ते म्हटल्यावर असं ह्याला काय वाटलं की जाऊ देत, मदत म्हणून काहीतरी द्यावं, म्हणून त्यांनी त्याला रोज ठेवायची जागा होती, जे काय असं पेन किलर म्हणा किंवा काय असेल ते औषध त्याला द्यायचं, एक ॲनाल्जेसिक असं, म्हणून तिने उचललं एक बाटली आणि त्याला दिली. सांगितले हे त्याला पाजो की ती लगेच बरी वाटेल, तिला बरं वाटेल आणि ती उठेल. मग ठीक आहे म्हटला, ते घेऊन तो पळत सुटला. पाऊस चालूच होता अजून बरं का. आणि मग लाईट आली थोड्या वेळाने. आल्यावर त्यांनी बघितलं की जे MRने ठेवून गेला होता ना, ते रॅट किलर मेडिसिन होते. आणि चुकून त्यांनी दुसरी बाटली द्यायची ती त्यातली बाटली त्याला दिली होती. कोणाला? त्या मुलाला. आणि ह्याच्यामध्ये जवळपास 10 मिनिटाचा गॅप पडला होता. आता त्याला इतकं भय वाटलं की आपल्याकडून त्या एका जीवाचा घात होईल. तो बाहेर पडला, काउंटरवरून जाऊन बघतोय कुठं दिसणार आहे. आता तो तर पळत गेला होता, कुठं गेला हे पण माहीत नाही. आता आला तो काय करतो, आला आणि देवाच्या फोटोसमोर आज भावपूर्वक त्यांनी काय केलं, प्रतिक्रमण केलं की माझ्याकडून असं चूक व्हायला नको होती आणि झाली आहे, तर त्या जीवाचा काहीही होऊ दे पण घात व्हायला नको. माझ्याकडून इतकी महान चूक झाली आहे, तर
देवावरची श्रद्धा उडून जाईल लोकांची. तर मला आज एवढी मदत कर देवा की काहीही कर पण ते औषध तिच्या पोटात जाऊ नये. असं तो खूप भावपूर्वक नमस्कार करतोय आणि आज त्या देवाला बघतोय आणि तेवढ्यात तो मुलगा पळत आला. काय झालं होतं? सगळ्याला सगळं माहिती आहे, कशाला गोष्ट सांगितली, मीच आपलं ऐकत बसलाय सगळेजण. माहिती म्हणला सुद्धा दुसरी सांगितली असते. काय झालं? इकडं त्यांनी प्रार्थना करायला देव खाली आला होता का? तर काय झालं, तो पळत इतक्या जोरात पळत चालला होता, पाऊस होता, चिखल होता, घसरला, पडला आणि ती बाटली फुटली होती. खुश म्हणा. तर तो त्यामुळे त्या आईच्या पोटात गेलं नाही औषध, त्यामुळे तो रडत परत आला होता आणि म्हणला की तुम्ही मला मदत केली पण त्याचा काय उपयोग झाला नाही, मला माफ करा, मला दुसरं औषध द्या. तर आता याला इतकं हायसं वाटलं आणि काय म्हणायचं, एक इतकी श्रद्धा दृढ झाली ना देवावर त्याची, त्यांनी फ्रीमध्ये त्याला औषधं दिली सगळी बघून, आता व्यवस्थित दिली बरं का. तर तो गेल्यावर आता काय करतोय, तो आता जे करतोय ना देवाची भक्ती म्हणा, एक देवाचं नामस्मरण म्हणा, बस देव देवच दिसत होता. दुकान सोडलं नाही बरं का, पण जे करत होता त्याच्यामध्ये आता भाव भक्तीपूर्वक करू लागला. म्हणजे कशासाठी सांगायचं तो गोष्ट आहे. ईश्वर म्हणजे, देव म्हणजे आपला स्वभाव असा आहे की तो सगळ्या कंडिशन्समध्ये आपल्याला धीर देणारा, सांभाळणारा, आपल्याला शक्ती देणारा आहे, आपल्याला योग्य अयोग्याचा विचार देणारा आहे. पण आपण काय करतोय, त्याच्याकडं न बघता कषायांमध्ये, विभावांमध्ये अडकतो, त्यामुळं निर्णय करू शकत नाही आणि मग तिथं म्हणून नास्तिक बनतोय. स्वतःच्या अस्तित्वाचीच ज्याला माहिती नाही आहे तो नास्तिकच आहे. त्या भगवंतांच्या अस्तित्वाची सिद्धी नाही करायची आहे. तर मी आहे, जीव, भगवान आत्मा आहे, ह्याची, या अस्तित्वाची ज्याला खात्री पटली, विश्वास बसला, तोच खरोखर देव बनू शकतो. म्हणून देव बाहेर कुठं नाही तर शोधिशी मानवा जाऊनी रावळी, आपल्या अंतरी. कुठल्या काय जाता मंदिरात भजनाला? चांगलं असतं ते घ्यावं सगळ्यातनं. त्यातनं पण तेच सांगितलं त्यांनी की देवळात देव नसतो, देव कुठं असतो तर आपल्यामध्ये असतो. त्याला पाहा तर आपण पण स्वयं देव बनू शकतो. हो, जाणं सांगा रे होती का जोरात. अनादि अनंत शाश्वत स्वरूपी आहे. हा अमूर्तिक आहे, चैतन्य धातूचा पिंड आहे. अनंत अक्षय गुणांनी युक्त चैतन्य देव आहे. निर्मोह आहे, निराग आहे, निर्विकार स्वरूपी आहे. एकटाच आहे, ज्ञायक स्वरूपी भगवान